आणि एक महत्त्वाची बातमी, पुणे जैन बोर्डिंग जमीन व्यवहार प्रकरण। धर्मादाय आयुक्तांकडून जमीन व्यवहार रद्द करण्याचे आदेश देण्यात आले आहेत। जैन बोर्डिंग प्रकरणात धर्मादाय आयुक्तांच्या समोर सुनावणी झाली। जमीन व्यवहार रद्द करण्याचे आदेश धर्मादाय आयुक्तांकडून देण्यात आले आहेत। पुणे जैन बोर्डिंग जमीन व्यवहार प्रकरणामध्ये जमीन व्यवहार रद्द करण्याचे आदेश आता धर्मादाय आयुक्तांकडून देण्यात आले। अधिक माहिती आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी कृष्णा सोनारवाडकर यांच्याकडून। कृष्णा, पुणे जैन बोर्डिंग जमीन व्यवहार रद्द करण्याचे आदेश आता देण्यात आले, मात्र स्टॅम्प ड्युटीचा एक मुद्दा यामध्ये होता। निखिल, आपण पाहतो की मागच्या महिनाभरापासून गाजत असलेला पुण्यातील जैन बोर्डिंगचा जमीन व्यवहार प्रकरणाची सुनावणी धर्मादाय आयुक्तांच्या समोर होत होती आणि त्यानंतर या सगळ्या सुनावणी दरम्यान जे काही युक्तिवाद झाले आणि दोन्ही बाजू समजून घेतल्यानंतर आणि दोन्ही बाजूंनी हा व्यवहार रद्द करण्याची किंवा माघार घेत असल्याची तयारी दर्शवल्यानंतर धर्मादाय आयुक्त यांनी या जमीन व्यवहाराला जे काही कन्फर्मेशन दिलेलं होतं किंवा जी काही मान्यता दिलेली होती ती ऑर्डर 4 एप्रिलची होती, ती अखेर रद्द केलेली आहे आणि आता हे आदेश जे आहेत ते मागे घेतलेले आहेत। त्यामुळे हा व्यवहार जो आहे तो पूर्णपणे रद्द ठरवण्यात आलेला आहे। मात्र या जमीन व्यवहारासाठी गोखले बिल्डरनं जे काही 230 कोटी रुपये ट्रस्टला दिलेले होते ते पैसे परत मिळवण्यासाठी आता पुन्हा एकदा सिव्हिल कोर्टाची पायरी गोखले बिल्डर यांना चढावी लागणार आहे। शिवाय स्टॅम्प ड्युटीचा एक जो महत्त्वाचा मुद्दा आहे, ती स्टॅम्प ड्युटी परत मिळवण्यासाठी मंत्रिमंडळाचा जो काही निर्णय असेल किंवा सरकार याबाबतीत काय विशेष तोडगा काढतं किंवा मग कोर्टाच्या बाबतीमध्ये कोर्टात धाव घेतल्यानंतर त्यावरती तोडगा निघतो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र 230 कोटींचा जो काही वादग्रस्त जैन बोर्डिंगचा जो काही जमिनीचा मुद्दा होता, जो व्यवहार झालेला होता, तो अखेर आता रद्द ठरवण्यात आलेला आहे। त्यामुळे हा व्यवहार जो आहे तो पूर्णपणे रद्द करण्यात असल्याचे आदेश आहे ते धर्मादाय आयुक्त यांनी दिलेले आहेत। थोड्याच वेळामध्ये या निर्णयाची सविस्तर निकालाची प्रत जी आहे ती आपल्याला प्राप्त होईल आणि त्यामध्ये नेमकी काय काय निरीक्षणं नोंदवलेली आहेत ते देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र या व्यवहाराला घेऊन अनेक राजकीय आरोप प्रत्यारोप झालेले होते आणि अखेर दोन्ही पार्टींनी या व्यवहारामधून माघार घेण्याची तयारी दर्शवलेली होती आणि या सगळ्या सुनावणी दरम्यान मागच्या 15 दिवसांमध्ये ज्या काही सातत्यानं सुनावण्या झाल्या त्या सुनावणीनंतर अखेर धर्मादाय आयुक्त यांनी हा व्यवहार जो आहे तो रद्द केलेला आहे। स्वतःचे 4 एप्रिल 2025 रोजी या व्यवहाराला मान्यता देणारे जे काही आदेश होते ते आता रद्द ठरवलेले आहेत। नक्कीच कृष्णा, 230 कोटी रुपये हे आता ट्रस्टकडनं बिल्डरला परत मिळणार आहेत। मात्र स्टॅम्प ड्युटी परत मिळण्यासाठी गोखले बिल्डरकडनं यामध्ये युक्तिवाद करण्यात आलेला होता, तर त्या संदर्भामध्ये धर्मादाय आयुक्तांनी नेमकं काय म्हटलंय? निखिला, हे स्टॅम्प ड्युटीची जी काही 25 ते 30 कोटींची जी काही रक्कम आहे ती परत मिळवण्यासाठी नेमकं काय करावं लागेल आणि तसे आदेश तुम्ही द्या अशी विनंती गोखले बिल्डरांच्या वकिलांनी केलेली होती। मात्र धर्मादाय आयुक्त यांनी स्पष्ट केलं की स्टॅम्प ड्युटीच्या संदर्भातले जे काय आदेश आहेत ते माझ्या अधिकारामध्ये येत नाहीत आणि त्यामुळे मी तसे आदेश देऊ शकत नाही। त्यासाठी तुम्हाला जो निर्णय महत्त्वाचा वाटेल तो तुम्ही चर्चा करून घ्या। मात्र 230 कोटी जे गोखले बिल्डरनं पैसे दिलेले त्यावरती एकही रुपया व्याज आम्ही आकारणार नाही हे देखील गोखले बिल्डरच्या वतीनं स्पष्ट करण्यात आले। त्यामुळे जी मुद्दल आहे 230 कोटी रुपयांची ती परत मिळवण्यासाठी पुन्हा एकदा सिव्हिल कोर्टाची पायरी गोखले बिल्डरला चढावी लागू शकते। मात्र स्टॅम्प ड्युटीचा मुद्दा जो काही मुद्दा आहे तो येत्या काळात कशा पद्धतीने सोडवला जातो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। धन्यवाद कृष्णा एकूणच माहितीबद्दल। तर पुणे जैन बोर्डिंग जमीन व्यवहार रद्द करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। धर्मादाय आयुक्तांकडून हे आदेश देण्यात आलेत। पुणे जैन बोर्डिंग जमीन व्यवहार प्रकरणामध्ये आता हा व्यवहार रद्द करण्याचे आदेश धर्मादाय आयुक्तांकडून देण्यात आले। त्यामुळे आता जैन बोर्डिंग ट्रस्टला एकूणच हे पैसे जे 230 कोटी रुपये हे आता बिल्डरला परत द्यावे लागणार आहेत। स्टॅम्प ड्युटी परत मिळवण्यासाठी मात्र बिल्डरला कायदेशीर लढा लढावा लागेल। तर बिल्डरला 230 कोटी सिव्हिल कोर्टाच्या आदेशानं आता परत मिळणार आहे। धर्मादाय आयुक्तांकडून जमीन व्यवहार रद्द करण्यात आलेला आहे। यामध्ये गोखले बिल्डरकडून स्टॅम्प ड्युटी मिळवण्यासंदर्भामध्ये धर्मादाय आयुक्तांसमोर युक्तिवाद करण्यात आला होता। मात्र यासाठी कायदेशीर लढा लढावा लागेल, या संदर्भात आम्ही आदेश देऊ शकत नाही असं धर्मादाय आयुक्तांनी म्हटलेलं आहे। त्यामुळे पुणे जैन बोर्डिंग जमीन व्यवहार रद्द करण्याचे आदेश आता देण्यात आले आहेत।